नमस्कार मित्रांनो, मी आता आहे परेल या ठिकाणी आणि परेल अशा जंक्शन ठिकाणी आहे मी तुम्हाला दाखवतो. आता मी हे बघा, हा परेलचा ब्रिज आहे आणि हा जो ब्रिज आहे तुम्ही ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून आलात ना, ठाण्यावरून ठाणा पवई, जर तुम्हाला केम हॉस्पिटलला जायचं असेल ना, त्या ब्रिज खालून येऊन तुम्ही इकडून केमला जाऊ शकता. आणि जर एल्फिस्टनला जायचं असेल ना, तर एल्फिस्टनचा जायचा ब्रिज तोडलेला आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बनवतो मित्रांनो. जर तुम्हाला केम हॉस्पिटलमध्ये जायचं असेल, धारावी मार्गे येऊन सायन हॉस्पिटल वगैरे आहे, त्या हॉस्पिटलच्या सिग्नलवरून राईट घेऊन मग तुम्ही ह्या ब्रिजच्या खालून लेफ्ट मारून केम हॉस्पिटलला जाऊ शकता. हा ब्रिज आहे परेलचा, दाखवतो तुम्हाला. आता मी तो जाणार आहे एल्फिस्टन ब्रिज, तुम्हाला दाखवतो. आणि एल्फिस्टन ब्रिज जो तोडला आहे ना, तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि जर एल्फिस्टन आपण दादर फुल मार्केट वगैरे आलो ना, तर एल्फिस्टन ब्रिज चढून आपण येतो केम हॉस्पिटलला जायला, तर तो रस्ता बंद झाला आहे. आणि तो तुम्हाला दाखवतो मी. तो 1913मध्ये हा एल्फिस्टन ब्रिज बांधण्यात आला होता आणि तो आता पूर्ण जमीनदोस्त झाला आहे. आणि हा जो ब्रिज आहे ना, 2 वर्षांमध्ये पूर्ण तयार होणार आहे. समोर गेला तर तुम्ही धारावी, ठाणा, पवई मार्गे सरळ जाऊ शकता. आणि या साईडला केम वगैरे आहे. तर चला मित्रांनो, आता आपण त्या ब्रिजच्या दिशेने जातो आहे. एल्फिस्टन पूल हा मित्रांनो ना 1913मध्ये बांधण्यात आला होता आणि त्या काळी लोकसंख्या कमी होती मुंबईची, म्हणून तो ब्रिज खूप मोठा वाटायचा. आणि आत्ताची परिस्थिती बघता येते मित्रांनो, मुंबईची लोकसंख्या खूप वाढलेली आहे आणि म्हणून हा ब्रिज तोडण्यात येत आहे. तर हा बघू शकता तुम्ही. एल्फिस्टन ब्रिजचा इतिहास सांगतो की ब्रिटिश काळात बांधलेला हा पूल जो परळ आणि प्रभादेवी या मुंबईतील परिसरांना जोडला जात होता. आणि हा पूल सुमारे 100 वर्षाहून अधिक काळ मुंबईच्या लोकांच्या सेवेसाठी होता. सुरुवातीला हा ब्रिटिश काळात बांधलेला पूल, ज्याला एल्फिस्टन ब्रिज असे नाव देण्यात आले होते. आणि मित्रांनो, हा पूल मुंबईतील परळ आणि प्रभादेवी या 2 महत्त्वाच्या परिसरांना जोडला जात होता मित्रांनो. कारण ह्या ब्रिजवरून लोकांची रहदारी भरपूर आहे, बघू शकता तुम्ही. पूर्व ते पश्चिमला जाण्यासाठी, वाहनासाठी आणि इतर लोकांच्या सेवेसाठी हा खूप उपयोगी पडला होता. आणि मित्रांनो, तेव्हा 1913मध्ये जेव्हा हा ब्रिज बांधण्यात आला होता ब्रिटिशकालीन, तर तो मित्रांनो जो ब्रिज बांधला होता ना, हा ब्रिटिशांनी नव्हता. हा ब्रिज जो बांधला होता आपल्या भारतामधील पारसी आहेत, त्यांनी हा ब्रिज बांधला होता मित्रांनो. बहुशः त्याची मजबूती, त्याचा टिकाऊपणा हा 100 वर्षापेक्षा जास्त टिकलेला आहे. आणि बहुशः तुम्हाला स्टेशनला जाईपर्यंत दाखवणार आहे मी आजूबाजूचा परिसर. आणि आजूबाजूच्या इकडच्या रहिवासीने पण विरोध केला होता हा ब्रिज तोडण्यासाठी, कारण इतर 100 वर्ष जुन्या बिल्डिंग आहेत या ठिकाणी. जेव्हा ब्रिजचं काम चालू होईल ना, तर त्या आजूबाजूच्या जुन्या बिल्डिंगला धक्का बसू शकतो, हलू शकतात. विरोध केला होता, पण इथल्या रहिवाशांना बहुतेक दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. आणि तेव्हा ह्या ब्रिजचं काम चालू केलेलं आहे, कारण त्यांची राहण्याची सुविधा दुसऱ्या ठिकाणी करणार आहे. आणि मित्रांनो, या जागेवर जो नवीन पूल होणार आहे, या पुलाची लांबी एकूण 132 मीटर असणार आहे. आणि हा पूल जो बनणार आहे, हा डबल डेकर बनणार आहे. आणि तो वाहतुकीसाठी 2 वेगवेगळे मजले असतील. खालच्या डेकवर 2+2 अशा 4 लेन असतील. आणि फुटपाथ असणार आहे येण्या जाणाऱ्या लोकांसाठी, त्याची सोय असणार आहे या खालच्या डेकवरती. आणि स्थानिकांसाठी वाहतुकीसाठी सुद्धा रस्ता होणार आहे वापरायला. आणि वरच्या डेकवरती जो होणार आहे, तो पण 2+2 अशा 4 लेन असतील.
आणि फुटपाथ नसणार वरच्या मजल्यावर. आणि आता आपल्याला चालत जायचं असेल तर तुम्हाला पायी जाण्यासाठी मार्ग आहे एल्फिस्टन प्रभादेवी स्टेशनला जाण्यासाठी. हे काय येण्या जाण्यासाठी रस्ता सोडत नाही, जिथे तिथे धंदा टाकून बसलेले असतात, लोकांना यायला जायला जागा नाही. पण बघा मराठी माणूस एक पण दिसणार नाही इथे. आणि हा जेव्हा ब्रिज बनवला होता ना मित्रांनो 1913मध्ये, तेव्हा ह्याचं जे स्ट्रक्चर आहे हे बाहेरच्या देशातून बोटीने आणलं होतं आणि इथे फिट करण्यात आलं होतं. हा एल्फिस्टन ब्रिज हे बघू शकता, हे लोखंडाचं स्ट्रक्चर आहे. हे बाहेरून आणलं होतं, त्या कालीन बोटीमध्ये टाकून इथं आणण्यात आलं होतं मुंबई ठिकाणी, आणि मग इथे फिट करण्यात आलं होतं हे लोक. आणि मित्रांनो लवकरच येणाऱ्या 2 वर्षांमध्ये हा एल्फिस्टन पूल तयार होणार आहे लोकांच्या सेवेसाठी. तर आपण त्याची वाट बघूया. बघा 113 वर्ष जुना ब्रिज आहे, हालायला लागला होता तो, म्हणून हा तोडण्यात आलेला आहे. भारत सरकारकडून त्याला ग्रीन चिट मिळाली आहे तोडण्यासाठी, बनवण्यासाठी. आणि हा जो ब्रिज आहे हा डबल डेकर होणार आहे. खालून लोकलसाठी आहे आणि वरून जो जाणार आहे तो त्याच्यावरून तो डायरेक्ट अटल सेतूला कनेक्ट होणार आहे. अशा प्रकारे हा इकडचा प्रोजेक्ट असणार आहे. येणाऱ्या काही वर्षांमध्ये तयार होतो. तुम्हाला आम्हाला प्रवास करण्यासाठी खूप सोयीचं जाणार आहे. आता तुम्हाला दाखवतो, जर दादर भाजी मार्केटमधून आलात ना, समोर आहे दादर भाजी मार्केटमधून आला तर इथे या सिग्नलवरून लेफ्ट घेऊन आपण काय करायचो, ह्या ब्रिजवरून येऊन आपण केम हॉस्पिटलला जायचो, त्या ब्रिजच्या तिकडे. तर आता हा ब्रिजनं तुम्ही येणार असाल तर येऊ नका. येण्यासाठी भरपूर मार्ग आहे. तुम्ही सायन मार्ग येऊ शकता, किंवा पण जर तुम्ही बाय रोड येणार असाल तर दादर भाजी मार्केटच्या इकडून येऊ नका. तुम्ही धारावी मार्गे या आणि तुम्ही केम हॉस्पिटलसाठी जाऊ शकता. पण ह्या रोडचा 2 वर्ष तुम्हाला प्रवास नसणार आहे मित्रांनो. तर चला आपण आता स्टेशन. तर मी आता चाललो आहे मालाड या ठिकाणी. परेलला आलो होतो काही कामानिमित्त, तर बोलल्या थोडासा एक व्हिडिओ बनवूया. एल्फिस्टन ब्रिजची खूप आठवण आहे, काही इतिहास आहे, हा थोडासा मला माहीत होता, तो तुमच्यापर्यंत पोहोचवला मित्रांनो. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू आपण अशाच थोडं नेक्स्ट व्हिडिओमध्ये.